या वस्तूमध्ये दोन बाजू आहे. या दोन बाजूचा जर विचार केला तर या दोन बाजूमध्ये पहिली जी काही बाजू आहे त्या पहिल्या बाजूला म्हटलं जातं सजीव. काय आहे रे? सजीव. सजीव का मतलब क्या होता है? जीव आहे ते. तुम्ही आम्ही कसे आहोत? सजीव आहोत. कारण आपण हालचाली वगैरे करतो, एक मिनिटही शांत बसत नाही, रात्रीचे पोटाने खाते, म्हणजे आपण कसे आहोत रे? सजीव आहोत. आणि दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूला काय म्हटलं जातं? निर्जीव. निर्जीव, बरोबर? निर्जीव. आता सजीव आणि निर्जीवाचा जर विचार वगैरे केला तर या सजीवामध्ये दोन गट आहेत. किती गट आहे? दोन गट आहे. या दोन गटाचा विचार करत असताना हे याच्यामध्ये दोन गट आहे. एकाला काय म्हटलं जातं? मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी. आणि दुसरा जो गट आहे त्या दुसऱ्या गटाला काय म्हटलं जातं? मनुष्येतर प्राणी. मनुष्येतर. मनुष्येतर प्राणी, बरोबर? आता इथं लक्षात ठेवा, हा कोणता गट आहे? मनुष्य प्राणी. हा मनुष्येतर. आता तुम्ही आम्ही कोण आहोत? मनुष्य. मनुष्येतर का मतलब कुठं आहे? अगदी अमिबा पासून डायनासोरस पर्यंत छोटे मोठे मुंगी किडे काय जे असेल ते, म्हणजे सगळ्या प्रकारचे काय झालं? मनुष्येतर. इकडे भाषा आहे, इकडे भाषा आहे का? नाही. मग याच्यात पुन्हा दोन गट पडतात. या दोन गटामध्ये एक जो गट वगैरे आहे त्या गटाला म्हटलं जातं काय रे? पुरुष. पुरुष तो कोण आहे? हा, पुरुष. आणि ही कोण आहे? स्त्री. बरोबर? संकेत स्त्री. आणि दुसरा कोण आहे रे? पुरुष. बरोबर? किती गट आहे याच्यामध्ये? दोन. एकाचं नाव पुरुष. कशामध्ये रे? मनुष्य प्राण्यामध्ये. आणि एक कोण आहे? स्त्री. मनुष्येतर मध्ये पुन्हा दोन गट आहे. या दोन गटाचा विचार करत असताना एक आहे नर आणि दुसरी कोण आहे रे? मादी. एक आहे नर आणि दुसरी कोण आहे? मादी. आता तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहा, वस्तू आहे एक सजीव, दुसरी निर्जीव. सजीवामध्ये मनुष्य प्राणी, इथं मनुष्येतर प्राणी, इथं पुरुष, इथं स्त्री, हे नर आणि हे काय आहे? मादी. आता लक्षात ठेवा, लिंग म्हणजे काय? दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, त्याच्यानंतर नर की मादी, नर की मादी. या ओळखण्याच्या ज्या काही खुणा आहे, हे ओळखण्याचं जे काही चिन्ह आहे, खुणा किंवा चिन्ह, याला मराठीमध्ये लिंग व्यवस्था असे म्हणतात. काय सांगितलं मी? दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी, ह्या ओळखण्याच्या खुणा किंवा चिन्ह आहे, याला मराठीमध्ये काय म्हणायचं? लिंग म्हणायचं. आता काही लिंग हे वास्तविक असतात. कसे असतात रे? वास्तविक. वास्तविक म्हणजे डोळ्याने आपल्याला ते दिसतात. बरोबर? रस्त्याने चालला तुम्ही, रस्त्याने चालता चालता कुत्रा का कुत्री पटकन लक्षात येतं ना, घोडा का घोडी लक्षात येतं ना, तर आपल्याला जवळ जाऊन पाहावं लागतं, बाई तू मेल आहे का फिमेल आहे, असं काही नाही. बरोबर? पहा, डॉक्टर डिलेव्हरी होते आणि डिलेव्हरी झाल्यानंतर तो जो काही डॉक्टर असतो किंवा सिस्टर वगैरे असते, ती बाळाचे हात पाहत नाही, पाय पाहत नाही, पहिल्यांदा तिचं लक्ष लिंगाकडे जातं आणि त्या डॉक्टरचं, आणि मग लगेच सांगितलं जातं मुलगी झाली हो, मुलगा झाला हो. बिगर लिंग पाहता सांगा बरं म्हणून त्यांना. अरे सांगू शकतील का? नाही. आपण रस्त्याने चाललो, त्या बाळाने पॅन्ट वगैरे घातलेली आहे, ती मेल का फिमेल आपल्याला सांगताच येत नाही. अरे बरोबर आहे, निरीक्षण जरी करून पाहिलं तर, आणि नंतर त्याची आई सांगते हो तो मुलगा नाही मुलगी, तिला माहिती, कारण तिला लिंग पाहिलेले आहे. लक्षात येतं ना? मग काही लिंग कसे असतात रे? वास्तविक असतात. आणि काही लिंग पवार सारखे काल्पनिक असतात. आला का रे? काही लिंग कसे असतात रे? काल्पनिक. काही लिंग कसे असतात? काल्पनिक. आता काल्पनिक कसं पहा? काल्पनिक याचा अर्थ असा की या ठिकाणी ही बॉटल आहे, ठीक आहे रे? बॉटल आहे. या बॉटलला इकडून तिकडं, खालून वरून, मागून पुढून सगळीकडून पाहिलं, लिंग दिसेल का रे? अरे दिसतंय का लिंग? नाही. पण हिला काय म्हणणार? ती बॉटल 100%. म्हणजे याचं लिंग कसं आहे? 100% काल्पनिक आहे. बरोबर? दुसरी गोष्ट पहा, मी जर आता या ठिकाणी तो बंगला आहे, तो समोरचा बंगला, त्याचं लिंग आहे का त्याला? नाही ना. परंतु आपण काय म्हणणार? तो बंगला. बरोबर? चपाती आहे, चपाती. आता चपाती, ती चपाती म्हणणार. लक्षात येतं ना? म्हणजे काही लिंग कसे असतात? वास्तविक मतलब क्या होता है? डोळ्याने ते दिसतात. आणि काही लिंग कसे असतात? काल्पनिक.
डोळ्याने ते दिसत नाही. मग आता लक्षात घ्या, दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी या ओळखण्याच्या खुणा किंवा चिन्ह म्हणजे मराठी भाषेची लिंग व्यवस्था होय. चलो लिख लो, आजची तारीख टाका. आज किती तारीख आहे? 16/6/2026. नामाचा लिंग विचार. पवार भाई रिलेट काम होते. हा चलो लिहा. लिहिलं का? तारीख टाकली आजची. हा वरती शीर्षक दिलं नामाचा लिंग विचार. लिहा चला. दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी, दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी ह्या ओळखण्याच्या खुणा, दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी ह्या ओळखण्याच्या खुणा किंवा चिन्ह म्हणजे, ह्या ओळखण्याच्या खुणा किंवा चिन्ह म्हणजे मराठी भाषेतील लिंग व्यवस्था होय. दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी ह्या ओळखण्याच्या खुणा किंवा चिन्ह म्हणजे मराठीतील लिंग व्यवस्था होय. झालं? हा आता खाली लिहायचंय. काही लिंग हे वास्तविक डोळ्याने दिसतात. काही लिंग हे वास्तविक काय होतात रे? डोळ्याने दिसतात. आणि काही लिंग कसे असतात रे? काल्पनिक असतात. काल्पनिक असतात म्हणजे डोळ्याने दिसतात का ते? नाही, डोळ्याने ते आपल्याला दिसत नाही. डोळ्याने आपल्याला दिसत नाही. झाला? हा आता लक्षात घ्या. आता तुम्हाला हा उतारा करायचा आहे. या से यात हे वस्तू, सजीव, निर्जीव हे संपूर्ण इथपर्यंत झटपट पटापट लिहायचं. बरोबर. आता आपण याचे एक एक नियम अभ्यासणार आहोत. काय रे कलेक्टर, उशीर झाला का तुला? कसा आता? तो नाशिकचा कलेक्टर आहे. लिहिलं का रे? करू रे, पटापट लिहायचं. संकेत दी पटापट. चला आता आपल्याला पुढील भागाचा अभ्यास करायचा आहे. पुढील भागाचा अभ्यास करत असताना आता आपण पाहतोय लिंग प्रकार. काय पाहतोय रे आपण? लिंग प्रकार. हे आहे लिंगाचे प्रकार. लिंग प्रकार. लिंगाचे मुख्य प्रकार किती आहे रे? 3.
तीन मध्ये हे आहे पुल्लिंग. काय आहे हे? पुल्लिंग. दुसरा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? स्त्रीलिंग. कोणतं लिंग आहे? स्त्रीलिंग. आणि तिसरा जो भाग आहे त्याला म्हणायचं नपुंसक लिंग. लक्षात ठेवा, पहिला भाग कोणता आहे? पुल्लिंग. दुसरा कोणता? स्त्रीलिंग. आणि तिसरा कोणता? नपुंसक लिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय, तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, इथं तुमच्या लक्षात पाहिजे पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो. कोणाचा बोध होतो रे? पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो. इथं कोणाचा बोध होतो? स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो. मादी जातीचा बोध होतो. आणि नपुंसक मध्ये धड स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, त्याचबरोबर नर पण नाही आणि मादी पण नाही, तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. त्याला काय म्हणायचं? नपुंसक लिंग. नीट लक्षात ठेवा, पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो पुल्लिंग, स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो स्त्रीलिंग, नर स्त्री पुरुष नर मादी यांच्यापैकी कशाचाही बोध होत नाही. तो कशामध्ये जाणार आहे? नपुंसक मध्ये जाणार आहे. आता हे ओळखायचं कसं? लिहू नको, समजून घ्या. हे ओळखायचं कसं, तर ओळखण्याची खूण अतिशय सोपी आहे. अतिशय सोपी आहे म्हणजे कशी, तर त्याचं उत्तर पहा. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर, एकवचनी नामाच्या अगोदर, कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर, हे पक्क लक्षात ठेवा. काय सांगितलं? काय लिहिलं? वाचा. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरल्यास पुल्लिंग, ती हे सर्वनाम वापरल्यास स्त्रीलिंग आणि ते हे सर्वनाम वापरल्यास नपुंसक लिंग. कसं ते पहा. तो राम, तो कृष्ण, तो ससा, तो मासा, तो काय रे? बंगला. काही पण म्हणू शकतो. तो रस्ता. बरोबर, तो रस्ता खोदून ठेवलाय. अरे म्हणतो ना आपण, कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरून काय ठरवायचं? पुल्लिंग. ती हे सर्वनाम वापरून काय ठरवलं जातं? स्त्रीलिंग. आता मी म्हटलं ती जादा, काय आहे रे? ही राधा. कोण आहे? राधा. ती राधा, ती खुर्ची, ती मिरची, ती इमारत, ती पिशवी. बाजाराला जायचं ना, आणि ती पिशवी इकडं. बरोबर, ती पिशवी. ती फरशी, फरसा, फरशी. बरोबर. मग कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो वापरल्यास पुल्लिंग, ती वापरल्यास स्त्रीलिंग. आणि ते जर वापरलं तर तो ती वापरून लिंग निश्चित होत नाही. अशा वेळेस ते हे सर्वनाम वापरावं लागतं. आता ते लेकरू, आईचं बाळ काय असतं रे? लेकरू. मेंढीचं कोकरू. शेळीचं काय असतं? करडू. शेळीचं काय असतं? करडू असतं. घोड्याचं काय असतं? शिंगरू असतं. बरोबर. घोबडाचं घोबड नाही माहिती किती सुंदर असते? घोबडाचं पिल्लू असतं. काय असतं? पिल्लू. आता हे शब्द वाचा बरं. काय लिहिलं? ते शहर, ते झाड, ते पुस्तक. अरे बरोबर आहे ना? आपण म्हणू का तो पुस्तक? तो पुस्तक असतं का? नाही. मग कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम वापरून नपुंसक लिंग ठरवतात. तो वापरलं पुल्लिंग, ती वापरलं स्त्रीलिंग, ते वापरलं नपुंसक लिंग. आहे की नाही? चलो लिहिलो. हे पोरा लिखणे का आहे? रस्ता पुल्लिंग आहे. बरोबर आहे ना? रस्ता कुठे आहे? रस्ता इथे लिहिला. हे रस्ता पुल्लिंग आहे. तो रस्ताच म्हणला ना, तो रस्ता डाबीकरण झाला. सेम टू सेम उतारा करायचे लिंग प्रकार. टायगर केले मी. याला टायगर सारखं बनायचे. शूरवीर.
पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. नर, पुरुष, नर, स्त्री, मादी कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो वापरल्यास पुल्लिंग, ती वापरल्यास स्त्रीलिंग, ते वापरल्यास नपुंसकलिंग. तो, ती हे काय झालं रे? सर्वनाम. हा बरोबर. हा पहिला नियम आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. रेड अँड ब्लॅक दोन पेन आणायचे. हा कुठे चालतं? लिहिले रे. झालं का? राजकन्या. पहा किती नाव ठेवले. राजकन्या, राजाची कन्या है ना. राजकन्याने रिक्षात नाही यायचं, डायरेक्ट सीएनजी मध्ये. झालं का रे? नावासारखं वागायला शिकायचं है की नाही? ओके. पहा आता काय झालं रे? 3 नियम. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो वापरल्यास पुल्लिंग, ती वापरल्यास स्त्रीलिंग आणि ते वापरल्यास नपुंसकलिंग. आता हे किती नियम झाले? 3 नियम झाले. 3 नियमानंतर चौथा नियम आहे. नियम 4. नियम 4 काय सांगतो रे? उभयलिंग. उभयलिंगी नामे. कोणती नामे आहेत रे? उभयलिंगी नामे. आता उभयलिंगी नाम म्हणजे काय? तर मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ती 2 लिंगामध्ये वापरली जातात. उभय म्हणजे दोन शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय. आता हे कसं? तर त्याचं उत्तर आहे असं. हे आहे नाम. नामानंतर हे काय आहे रे? पुल्लिंग. काय आहे हे? पुल्लिंग. त्याच्यानंतर हे काय आहे? स्त्रीलिंग. याला काय म्हणायचं? स्त्रीलिंग. आणि स्त्रीलिंगानंतर हे काय आहे? नपुंसकलिंग. ओके. आता लक्षात घ्या, इथं व्हायबल हे असं हे होतं लपकतंय. नपुंसकलिंग याला सपोर्ट नाही म्हणून है ना. काय झालं वाचा? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. हे काय झालं? नाम. हे पुल्लिंग. हे काय आहे? स्त्रीलिंग. आता अशा पद्धतीनं हा. आता इथं वाचा बरं. उभय. उभय म्हणजे किती लिंगात? 2 लिंगात. पहा पहिल्यांदा शब्द लिहिला मी हार. हार. हार हे नाम झालं. मग मी जर म्हटलं पहिल्यांदा जीवनामध्ये हार स्वीकारण्याची वेळ आली, समजा तुमचं सिलेक्शन झालं, तुमच्या वडिलांना बोलवलं आणि त्यांच्या गळ्यात मोठा हार टाकला, फुलांचा हार. मग आता काय रे? तो हार. तो हार म्हटल्यानंतर काय आहे रे? फुलांचा. झालं फुलांचा हार. त्याच्यानंतर जीवनात पहिल्यांदाच हार स्वीकारावी लागली. हार स्वीकारायला लागली म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं शेतीवरून भांडण झालं. बाप म्हटला की मुलगा म्हटला जा. आणि मग काय झालं? बापाला वाईट वाटलं. जीवनात पहिल्यांदा हार स्वीकारायला लागली म्हणजे पराभव. हार म्हणजे जीवनातली माघार. भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना सुरू झाला आणि पाकिस्तानची हार झाली. हार म्हणजे पराभव. ती हार. बरोबर. हार म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे ती हार. ती हार का मतलब क्या होता है रे? पराभव. म्हणजे पराभव याचा अर्थ हे दोन्ही लिंगात आलं. हार हा शब्द कसा आहे?
सेम नाही, पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंग पण आहे, म्हणजे दोन्ही लिंगामध्ये आलेला आहे. आता जर मी म्हटलं बोट, आता बोट, बोट हा शब्द आहे. आता त्या दिवशी पाण्यामध्ये बुडालेली बोट वगैरे तुम्ही ऐकून असाल, ते जाऊ दे. एखाद्या धरणावरती गेला आणि तुम्ही म्हणतात मित्राला ती समोरची येल्लो बोट आली ना, तर त्याच्यात आपण बसू. आता बोट म्हटल्यानंतर ती बोट, आता ती बोट म्हटल्यानंतर ती बोट कुठली आहे रे? पाण्यातली, पाण्यातली. आणि बरोबर ते बोट. आता ते बोट म्हणजे कोणतं? अरे ते बोट बाजूला कर, परत जखम येतं, अजून ती जखम वाढत बसेल, येड्यावानी काय करतोय? ती बोट हे पण लपकतोय. आता ते बोट, आता ते बोट म्हटल्यानंतर कशाचं रे? हाता पायाचे बोट, हाता पायाचे, बरोबर. मग दुसरा मी शब्द वापरला, हे आपल्याला माळावरती जायचंय. कुठे जायचंय रे? माळावरती. माळ म्हटल्यानंतर इथं काय येईल रे? तो माळ. तो माळ कुठला आहे रे? शेतावरचा, शेतावरचा माळ, बरोबर. आणि त्याने मला काय केली? तुळशीची माळ घातली. आता माळ म्हटल्यानंतर ती माळ, ती माळ कोणती रे? फुलांची किंवा तुळशीची, तुळशीची माळ, बरोबर, तुळशीची. आता इथं काय येणार आहे? मग डॅश येणार आहे. मग मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ती दोन्ही लिंगामध्ये येतात. अशा नामांना कोणती नामं म्हणायचं? उभयलिंगी नामे म्हणायचं. आता तुम्हाला माहिती आहे विना काय आहे रे? विना. व्हॉट इज मीनिंग बाय विना? ती विना. हा, विना म्हणजे संत तुकाराम महाराज किंवा कीर्तन पाहिजे असेल ना, कीर्तन जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, मग लगेच ती विना असते. मग तो विना आणि ती देखील विना, बरोबर. विना मग दोघा दोन्ही याच्यामध्ये आहे, बरोबर. दुसरं जर म्हटलं वेळ, आता वेळ म्हटल्यानंतर रात्रीचे 12:30 वाजले होते, अचानक आईचं अंग दुखायला लागलं, मला ते सहनच होत नव्हतं. रात्रीची वेळ होती, ती वेळ तशी होती, मला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. ती वेळ आलं लक्षात, ती काय झाली? ती वेळ स्त्रीलिंग झालं. दुपारचे 12:30 वाजलेला आहे, तो वेळ तसा होता. आणि पेपरला फक्त आणि फक्त 15 मिनिट बाकी होते, मला दुसरा पर्यायच नव्हता. आणि म्हणून गाडी काढून मला त्याला सोडावं लागलं. तो वेळ तसा होता, नाही तर तुझी गाडी न्यायची काय मला गरज नव्हती, बरोबर. लक्षात येतं हा, म्हणजे तो वेळ ती वेळ. मग लक्षात आलं काय? लक्षात आलं? मराठी भाषेमध्ये अशी काही नाम आहेत की ती दोन्ही लिंगात येतात. तुम्ही मला सांगा एखादं उदाहरण, कुछ भी बताओ. हा, नाही सांगता येणार का तुम्हाला? व्याधी. आता व्याधी, एखाद्याला कॅन्सर झाला, तो त्याला व्याधी झाला, आणि एखाद्याला क्षयरोग झाला, टीबी, माहिती आहे ना. मग आता तो व्याधी आणि ती व्याधी, बरोबर. हा, आता उंदीर, तो उंदीर आणि ती उंदीर, तो उंदीर. आता उंदीर तर उंदीरच येतो. हा, उंदीर तर उंदीरच आहे ना. दुसरं जर मी म्हटलं व्याधी नंतर दुसरा एखादा शब्द वापरला, तंबाखू. आता तंबाखू हा जो काही शब्द आहे, तर ती तंबाखू, आणि विदर्भामध्ये त्याला खर्रा वगैरे म्हटलं जातं, तो तंबाखू. लक्षात येतं ना. मग मराठी भाषेमध्ये अशी कितीतरी नामं आहेत, बरोबर. चलो लेखन नियम, उभयलिंगी नामे. मी व्याख्या सांगतो. उभयलिंगी शब्द टायटल टाका, उभयलिंगी नामे, उभयलिंगी नामे. मराठी भाषेत अशी काही नामे आहेत की, मराठी भाषेत अशी काही नामे आहेत की ती दोन्ही लिंगात येतात. मराठी भाषेमध्ये अशी काही नामे आहेत की ती दोन्ही लिंगात येतात. कुठे येतात रे? ती दोन्ही लिंगात येतात. अशा नामांना काय म्हणायचं? उभयलिंगी नामे असे म्हणतात. अशा नामांना उभयलिंगी नामे असे म्हणतात. तुम्हाला सेम टू सेम हा उतारा करायचा आहे. हा उतारा जसाच्या तसा करायचा आहे. लिहा झटपट पटापट. लक्ष्मी घर के अंदर तुमच्या घरी है ना.
बरोबर 3-4 कॉलम आखायचे ते सेम टू सेम आणि पटापट लिहायचं. पटापट लिहायचा. हात उचला. लग्नाच्या पंक्तीत किती फास्ट जेवता. भरभर भरभर एवढ्या एवढ्या आहे की नाही. मग इथं पण असं मस्त फास्ट लिहायचं. झालं का रे. संकेत काय संकेत आहे आजचे. पावसाचे काही आहेत की नाही संकेत. नाही. झालं का रे. चलो आता या ठिकाणी हे मी 3-4 शब्द दिले होते पण परीक्षा एवढ्यावर थोडी थांबते. कारण जिथं मार्केटमध्ये पुस्तके संपतात तिथं काय आयोगाचे सीटीचे एसटीचे प्रश्न सुरू होतात आहे की नाही. आणि म्हणून तुम्हाला इतरही माहीत असणं गरजेचं आहे. मग आता इथं मी इतर शब्द लिहितो. इतर शब्द असे आहे वेळ. आता वेळ म्हटल्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली लिहायचं तो वेळ आणि ती वेळ. बाग शब्द आहे मग तो बाग ती बाग. ढेकर शब्द आहे ढेकर. ढेकर म्हटल्यानंतर तो ढेकर ती ढेकर. त्याच्यानंतर विना. विना म्हटल्यानंतर तो विना ती विना. त्याच्यानंतर नेत्र. नेत्र म्हटल्यानंतर तो नेत्र. नेत्र म्हणजे कसं पहा. म्हाताऱ्याचा डाव्या डोळ्याने दिसत नव्हतं. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणे त्यांचा दोन उजवा नेत्र खराब झाला. आलं लक्षात. मग औषधे दिले आणि बाबांनी काय औषधच घेतले नाही. मग परत 15 दिवसांनी नेलं. बाबा हे म्हणतात ह्या डोळ्याने दिसत नाही. अहो त्यांचे दोन्ही नेत्र खराब झाले ते नेत्र. अरे लक्ष देता ना. ते नेत्र म्हणजे काय दोन्ही डोळे. मग हे काय झालं नपुसक झालं बरोबर. नंतर इथं काय आहे रे तंबाखू. तंबाखू. तंबाखू नंतर काय आहे तंबाखू नंतर इथं विना झाला ढेकर झाले तंबाखू झाले. त्याच्यानंतर मजा. तो मजा आणि ती मजा. लक्ष देता ना. अशा पद्धतीने लिहावे. लिहा हे शब्द झटपट. फक्त तुम्हाला दोन्ही बाजूला खुणा करायची आहे. काय तेवढं लिहित नाही है ना. अरे वेळ दोन्ही लिंगाचे तर माहिती आहे ना. तो वेळ ती हे बाग ढेकर विना नेत्र तंबाखू मजा. सर नेत्र स्त्रीलिंगी. हा हा नेत्र स्त्रीलिंगी नाही. ती नेत्र नाही. एक जर डोळा असेल इथं तुम्ही पहा एक डोळा. इथं तुम्ही म्हणू शकता एक डोळा. एक डोळा म्हणजे तो नेत्र ना रे. हे खरं आहे की नाही. एक डोळा आणि दोन्ही डोळे म्हटल्यानंतर ते नेत्र. 100% बरोबर आहे. स्त्रीलिंग नाही त्रि नाही त्रिनेत्र नाही. कुठं हा हे स्त्री मध्ये नाही आहे बरं का. हा बरोबर आहे त्याचं. बारीक निरीक्षण करतोय. तो घड्याळ ती घड्याळ ते घड्याळ. आता ते पुढे येणार आहे तुम्ही. वेळ बाग ढेकर विना नेत्र तंबाखू मजा. व्याधी तो व्याधी आणि
ती व्याधी, व्याधी का मतलब होता है आजार. आता लक्षात आलं ना, ही कोणती नामं झाली? हा, उभयलिंगी नामं झाली. बरोबर आहे. लिहिले ना 4-5 तरी. हा, आता तुमच्या लक्षात आलं. किती नियम झाले रे? 4 नियम एकदा रिपीट करून दाखवतो कोणीतरी. कसे नियम झाले म्हणजे माझ्यासारखं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इकडे पहा कसं. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरून पुल्लिंग ठरवले जाते. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरून स्त्रीलिंग ठरवले जाते. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम वापरून नपुंसक लिंग ठरवले जाते. मराठी भाषेमध्ये अशी काही नाम आहेत की ती दोन्ही लिंगामध्ये असतात. मग दोन्ही लिंगात याचा अर्थ दोन्ही लिंग म्हणजे काय रे? उभय लिंग. आता विसरू शकता का तुम्ही? नाही ना. आता पक्क लक्षात राहिले ना? ओके. आता किती नियम झाले हे राजकन्या? किती नियम झाले? 4 झाले. आता कितवा नियम आहे रे? 5वा. आता नियम 5 काय सांगतो? नियम 5 बरोबर. नियम 5वा आहे बहुलिंगी नामे. बहुलिंगी नामे. व्हॉट इज मीनिंग बाय बहुलिंग? हा बरोबर. तिन्ही लिंगात असलेली नामे. तिन्ही लिंगात. आता तिन्ही लिंगात कशी येतात ते मी तुम्हाला सांगतो. तिन्ही लिंगात असलेली असलेली. आता पहा तिन्ही लिंगात कशी येणार आहे. मी जर म्हटलं काय म्हटलं? पाल. आता पाल हा शब्द पाल म्हटल्यानंतर ती पाल. आता घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करता. ती पाल काय झालं? भिंतीवरची. ती पाल भिंतीवरची. मग कशाला कसं येईल रे ते? स्त्रीलिंग येणार. 100% तुम्ही स्वयंपाक करत आहात. भिंतीवरती पाल दिसली ती पाल. त्याच्यानंतर पाल म्हटल्यानंतर तो पाल. तो पाल म्हणजे संशय. संशय. त्याच्या मनामध्ये पाल चुकली. त्याने त्या मुलीला नाही म्हणून सांगितलं. संशय हा काय झाला रे? पुल्लिंग. एक मुलगा होता. मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत होती, सुंदर होती. मुलगी पसंत केल्यानंतर जेवण वगैरे झालं. ग्राउंडवरती फिरायला गेला. तेवढ्यात आला मित्र. म्हणे काय रे इकडे कुठे? म्हणे काय नाही, ती भालेरावांची पोरगी पाहायला गेलो होतो. मग कशी आहे? हा सुंदर आहे म्हणे. पण तुला माहिती आहे का म्हणे, आपण विज्ञान प्रदर्शनाला गेलो होतो त्यावेळेस या मुलीचं त्याचं भांडण झालं होतं. त्याने हिला मारलं होतं. हा ते भांडण आपणच सोडवायला होतो. हा राव, मला वाटत होतं कुठेतरी हिला पाहिल्यासारखं वाटत होतं. आणि आता मग त्याच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. त्याच्या मनात काय आला रे? संशय आला. मग तो संशय. आणि पाल म्हणजे महानगरपालिकेची गाडी आली. तिने ते रस्त्यावरचं पाल उचलून नेलं. ते पाल म्हणजे कापड किंवा कापडी तंबू. आता कापडी तंबू म्हटल्यानंतर काय झालं रे? नपुंसक लिंग. म्हणजे पाल हा शब्द पुल्लिंग पण आहे. पाल हा शब्द नपुंसक लिंगी पण आहे. आणि पाल हा शब्द स्त्रीलिंगी पण आहे. 100%. इकडे पहा पट. आता पट म्हटल्यानंतर तो पट. तो पट कशाचा आहे रे? बुद्धिबळाचा. बुद्धिबळ. आता तुम्ही बुद्धिबळामध्ये ते पट 64 घरांचा. मग राजा आहे, गुंड आहे, बरोबर. बाकीचे प्यादे वगैरे आहे, हत्ती आहे. अरे आहे ना? आहे. मग तो 64 घरांचा जो असतो तो पटच असतो ना. पट बुद्धिबळाचा. पट म्हटल्यानंतर ती पट संख्येची. संख्येची. 3चा वर्ग किती रे? 3 त्रे 9. मग ती पट झाली ना. 3ची पट, 6ची पट. संख्येचा पट असतो ना. बरोबर. संख्येची पट. दुप्पट, तिप्पट, चौपट है ना. पट म्हणजे ते पट. पट म्हणजे वस्त्र किंवा कापड. झालं का नपुंसक? अरे झालं ना नपुंसक? झालं. म्हणजे पट हा शब्द देखील किती लिंगामध्ये येतो रे? 3 लिंगात. आता पहा, मी म्हटलं तो माझा लेक आहे. ती माझी कोण आहे रे? लेक. आणि ते माझे 12-13 जण क्रिकेट टीम आहे. लेकच आहे ना ते? अरे बरोबर आहे ना. ते लेक. पहा, तो पोर, ती पोर आणि ते पोर.
तो भाट, ती भाट आणि ते भाट. भाट म्हणजे स्तुती करणारे, बरोबर. तो माणूस, ती माणूस आणि ते माणूस. मग मराठी भाषेमध्ये अशी काही शब्द आहेत की ते तिन्ही लिंगामध्ये येतात. त्या नामांना कोणती नामे म्हणायचं? बहुलिंगी नामे, है ना. चला लिहा. लिखो. मराठी भाषेत अशी काही नामे आहेत की मराठी भाषेत अशी काही नामे आहेत की ती तिन्ही लिंगात येतात. मराठी भाषेमध्ये अशी काही नामे आहेत की ती तिन्ही लिंगामध्ये येतात. अशा नामांना बहुलिंगी नामे म्हणतात. अशा नामांना काय म्हणायचं? बहुलिंगी नामे म्हणतात. कोणती नामे म्हणायचं? बहुलिंगी. उदाहरण, पाल, ती पाल भिंतीवरची स्त्रीलिंग. पाल, तो पाल संशय पुल्लिंग. पाल, ते पाल कापडी तंबू नपुसकलिंग. नपुसक लिंग. काही शंका असल्यास विचारत जा. तुम्ही कोणताही प्रश्न मला विचारू शकता. याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का. तुमचं जेवढं होईल तेवढा माझा शिकवण्याचा अनुभव आहे. एक केस नाही डोक्यावर राहिला. संकेतला शिकवता है ना. आणि मग 32-36 वर्षापासून हेच काम करतोय. लिह पटापट. हे लिहायचं. लेख, पोर, भाट, माणूस हे तिन्ही लिंगामध्ये येतात. लिहिलं का हे? हा लिहा 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 आरामसे. इथं पट शब्द लिहायचा. पट पण बरोबर आहे. पहिले कपडे फाटले तर ठिगळ लावलं जायचं. आता फाटले कपडे घालून फॅशन झाली, है ना रे. बरं झालं पुढूनच फाटले. का रे? लिहिलं का? किती नियम झाले? 5. ओके. झालं का तुमचं? सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. नाराज राहायचं नाही. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. संकटांवर सामना करण्याची, मात करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. रस्त्यावरती खास कळगे म्हणून चालणं बंद करायचं नाही. आलं का लक्षात? है ना. बरोबर आहे ना. मग लढायचं, रडायचं नाही, लढायचं. कारण लढल्याशिवाय तुम्हाला खाकी भेटणार आहे का? तुमचं जिच्यावरती प्रेम आहे, तुझं जास्तच प्रेम करतो खाकीवर, बरोबर. आणि मग आता कितवा नियम? कितवा नियम चालू आहे आपला? 6वा नियम 6. चलो झटपट पटापट. आता नियम 6 काय आहे रे? शब्द जर अनेक वचनी असतील तर त्याचं एक वचन करून लिंग निश्चित करावे. पण लिहा नियम. शब्द म्हणजेच नामे असं लिहा. नाम, नाम किंवा नामे अनेक वचने असल्यास, अनेक वचनी असल्यास, असल्यास त्याचे एक वचन करून लिंग ठरवावे. त्याचं काय करायचंय रे? एक वचन. त्याचे एक वचन करून लिंग निश्चित करावे, है ना. लिंग निश्चित करावे. नियम काय लक्षात आला? वाचा. वाचा ना. नामे नामे अनेक वचने असल्यास त्याचे एक वचन करून लिंग निश्चित करावे. मग मगाशी सांगितलं होतं घोडे. मग एक वचन काय होईल रे? घोडा. आता घोडा म्हटल्यानंतर पुल्लिंग. घोडे, कुत्री.
कुत्रे म्हटल्यानंतर कुत्रा. खरंच आली लाईट आहे ना. कुत्रा म्हटल्यानंतर तो कुत्रा काय झालं रे? पुल्लिंग. हे शब्द काय आहे रे? झाडे. आता झाडे म्हटल्यानंतर एक वचन काय आहे? झाड. मग ते झाड काय होईल रे? नपुंसकलिंग. वाडे म्हटल्यानंतर काय झालं? वाडा. मग तो वाडा काय झालं? पुल्लिंग. मी जर म्हटलं काय, इथं दुसरा शब्द वापरला मिरच्या. आता मिरच्या हे काय झालं रे? मिरच्या. मिरच्या शब्द मिरच्या. आता मिरच्या हे अनेक वचन झालं की नाही? मग एक काय आहे रे? मिरची. मिरची काय असेल मग? चलो जसंच्या तसं लिहा. मिरची ए स्त्रीलिंग. चलो मी लिहिलो. हे बोर्ड मी इकडे ज्यावेळेस प्ले करतो ना, या असेल लक्षात आहे ना, म्हणजे त्याला स्टँड नाही येणार. हा पांपला उसं पडलं नाही ना, है ना. वाडी. वाडी नंतर काय? मिरची. मिरच्या. कैऱ्याचं काय झालं रे? दोनच्या घातलं काय? मिरच्या आणि मिरच्या. मिरच्या. ज्यावेळी शब्द हे अनेक वचने असतात त्यावेळेस त्याचं एक वचन करून लिंग निश्चित करावं. आलं का लक्षात? अरे एक काळा पेन, एक रेड पेन. ही पेन द्या, झटपट पटापट लिहा. रेग्युलर यायचं, दर दिवशी वर्दी पाहिजे ना सगळ्यांनी. लक्षात ठेवा रे. तुमचे कोणी मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, त्यांना जर इच्छा असेल खाकी वर्दी मिळवण्याची, तुम्ही त्यांना पण सांगू शकता. निमित्त म्हणा. समजा तू एखाद्याला सांगितलं, तुझ्या त्याने एखादा आला, त्याला सर्व्हिस लागली, तो कायमस्वरूपी पण आयुष्यभर लक्षात ठेवली, संकेतने मला असं या क्लासला नेलं होतं, मग मी पोलीस भरती केली, मग वर्दी भेटली, होईल ना असं शेवटपर्यंत लक्षात ठेवेल. खरं लिहिलं का रे? किती नियम झाले? 6 नियम झाले. ओके. चला तर अशा पद्धतीने आज आपण 6 नियम पाहिलेले आहे. झालेला भाग अभ्यासायचा आहे, राहिलेला भाग आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. चलो.